गोळा येतो की 5 ते 7 वर्षात देशासमोर सगळ्यात मोठं संकट कुठलं असणार आहे, तर ते शिक्षणाचं असणार आहे. कारण इतक्या म्हणजे एचआरचं असणार आहे, ह्युमन रिसोर्सेस असणार आहे. आपल्याकडे आपण वैज्ञानिक तयार करत नाही, वैज्ञानिक तंत्रज्ञ तयार करत नाही, उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ञ तयार करत नाही, भाषा अभ्यासक तयार करत नाही, समाजशास्त्रज्ञ तयार करत नाही. जे काही त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग असतो तो परदेशी निघून जातो. जवळपास 17 मिलियन 1,75,00,000 भारतीय आता पोरं बाहेर आहेत जगामध्ये. मायग्रेशनच्या यादीमध्ये मेक्सिको एकीकडे आपल्यापेक्षा अधिक होता, चीन आपल्यापेक्षा अधिक होता, पण भारत सगळ्यात जास्त आघाडीवर आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती गेल्या 10 वर्षात जर 2012-13 पासून बघितलं तर प्रचंड प्रमाणावर मायग्रेशन झालेलं आहे तरुणांचं. हे कशामुळे जातं की इथे संधी नाहीये. संधी का नाही तर शिक्षणाला महत्व देत नाही. नमस्कार, मी अक्षय कानडे प्रज्ञातंत्रच्या वतीने गिरीश कुबेर यांचं स्वागत करतो. गिरीश सर नमस्कार. आपल्या एक साधारण काही महिन्यांपूर्वी आपण एक पर्व घेतलं होतं अशाच मुलाखतींचं की ज्याच्यामध्ये आपण कोरोना नवीन होता आणि तो कुठून आला, कसा आला असू शकेल आणि त्याच्या भारताच्या एक अर्थकारणावर काय काय परिणाम होऊ शकतो आणि कसा होईल हे आपण बघत होतो. तरी त्याला एक 3-4 महिने सरले आणि आता आपण एक वेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रवास करायला सुरू केला की ज्याच्यामध्ये अजून आपल्याला अजून प्रश्न आहेत, अजून काही चिकित्सा आहेत, अजून अशा गोष्टी आहेत की जे पुढे जाताना तो मुद्दा सोडवला नाही तर तो तसाच राहील आणि अडचण होऊन बसेल. तर तो प्रश्न म्हणजे शिक्षणाचा. तर सध्याचा शिक्षणाच्या बाबतीत झालेला सगळा गोंधळ जो आहे, मग ते शालेय शिक्षण असेल, कॉलेजमधल्या परीक्षांचा असेल, युनिव्हर्सिटीजच्या निर्णयाचा असेल, तर हा सगळा चाललेला प्रकार काय आहे आणि त्याच्यातून पुढे कसं जाता येईल याच्याबद्दल काही सांगतो. खरं सांगायचं तर भारतामध्ये सगळ्यात दुर्लक्षित कुठलं क्षेत्र असेल तर ते आहे शिक्षण. वैद्यकीय संशोधन, विज्ञान संशोधन हे आहेत, पण मुळात शिक्षण. आणि या करोनाच्या काळामुळे जे काही वाईट होतं ते आधी अधिक वाईट झालेलं आहे. तर मुळात वाईट का आहे हे आपण समजून घ्यायला हवं. त्याचं महत्वाचं कारण असं की शिक्षण हे दोन्ही यादीमध्ये आहे. म्हणजे राज्यांच्या फेडरल लेवलला केंद्र सरकारच्या यादीमध्ये पण आहे आणि राज्यांच्या यादीमध्ये पण आहे. त्याच्यामुळे हा शिक्षणाविषयी एक धोरण असणं किंवा नसणं हा एक मुद्दा. त्याच्या बरोबरीनं शिक्षणाविषयी सगळ्यात मोठी बाब म्हणजे काळजीची की आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपीच्या 2% रक्कम सुद्धा आपण शिक्षणावर खर्च करत नाही. म्हणजे 130 कोटी लोकांचा हा देश, त्यातले 65% जनता ही तरुण आहे असं म्हणतो. अधिक काही पुढची 2035 सालापर्यंत आपण तरुण राहणार आहोत असे आपली मांडणी आहे, तशी एकंदर रचना दिसतीये लोकसंख्येची. पण शिक्षणावरच्या खर्चात मात्र दुर्दैवाने जराही वाढ झालेली नाहीये. 2013-2014 साली जेव्हा हे सरकार, आता तर सरकार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतं, त्यावेळेला त्यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही सत्तेवर आल्यापासून त्या वर्षापासून शिक्षणाच्या तरतुदीमध्ये दुपटीने वाढ करू, म्हणजे 100% वाढ करू. म्हणजे 4% तरी जीडीपीच्या शिक्षणावरती खर्च होईल. पण तसं अजिबात झालेलं नाहीये. यावर्षीच तर रक्कम आपण बघितली तर फक्त 99,000 कोटी रुपये आपण शिक्षणावरती खर्च करतोय अख्ख्या देशासाठी. केंद्रीय अर्थसंकल्पातले फक्त 99,000 कोटी, 1,00,000 कोटी रक्कम सुद्धा आपल्या शिक्षणावरती नाहीये. त्याच्यामुळे शिक्षण हा खूप दुर्लक्षित असं क्षेत्र आहे. आणि म्हणजे जर आपली स्पर्धा समजा चीनची आहे तर चीनची असेल तर साधारण 30 लाख कोटी रुपये चीन शिक्षणावर खर्च करतं. अमेरिकेसारखा देश 5 लाख कोटी रुपये शिक्षणावरती खर्च करत असतो. आपण 99,000 कोटी म्हणजे चिरीमिरी हे रक्कम म्हणता येईल त्याला. आणि याचा परिणाम असा होतोय की चांगली माणसं शिक्षकी पेशाकडे येत नाहीयेत. म्हणजे हे विधान केलं तर थोडंसं धक्कादायक असेल किंवा वाईट वाटेल. एक मोठा वर्ग दुसरं काही जमत नाही म्हणून शिक्षक होतो, याच्या इतकी वाईट अवस्था नाही. त्याच्यामुळे शिक्षण हा भारतामधला सगळ्यात मोठा दुर्लक्षिला जाणारा भाग आहे. अमेरिका सारखा देश त्याच्यात 9%, 10% रक्कम शिक्षणावरती खर्च करत असतो, ज्याच्यातनं तुझ्यासारखे अनेक जण अमेरिकेमध्ये जाऊन शिकतात, शिकायची इच्छा निर्माण होते, कारण संस्थात्मक बांधणी तयार झालेली आहे. आपण अतिशय कमी रक्कम शिक्षणावर खर्च करतो. शिक्षकांना चांगले पगार नाहीत, शाळा चांगल्या नाहीत, पायाभूत सुविधा नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर त्याला म्हणतात ते नीट नाहीये. त्याच्यामुळे शिक्षणाची अवस्था खूप वाईट आहे.
आणि ती अधिक वाईट आता या करोना काळामध्ये झालेली आहे, कारण आता ऑनलाईन शिक्षणाचा एक फॅड निघालेलं, त्याची काही प्रमाणात तरी गरज असली तरी एक मोठा वर्ग ज्याच्याकडे अजून तुम्ही दूरदर्शन क्षेत्राची यंत्रणाच नाहीये, तर ते ऑनलाईन शिक्षणामध्ये कसे राहणार हा विचारच नाहीये. त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी शाळा व्यवस्था करायला हवी वगैरे वगैरे, पण तसं काही होत नाहीये. त्याच्यामुळे शिक्षण हा आपला काळजीचा विषय राहतोच आहे, दुर्दैव. मग आता ह्यामध्ये समजा आपण दोन प्रकारे बघितले, एक शिक्षकांच्या दृष्टीने किंवा शाळांच्या दृष्टीने आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा एक पालक म्हणून किंवा असे बरेचसे लोक या ठिकाणी बघू शकतात. तर त्यामध्ये सध्या शिक्षणात आपण असं म्हणतो की म्हणजे आता निकाल यायला उशीर झाला किंवा परीक्षा घ्यायची की नाही किंवा एक शेवटची जी परीक्षा आहे जी राहिली आहे, तर त्याच्यावरच तुमचं भवितव्य आहे. त्याच्या आधी तुम्ही कॉलेजमध्ये 3-4 वर्ष जे शिकलात किंवा 10वी-12वीच्या ह्याच्यात शिकलात, ते म्हणजे परीक्षा झाली नाही म्हणून तुम्ही शिकलाच नाहीत. आपल्याकडे असं परीक्षांना जे दिलेलं प्राधान्य आहे, ते बरोबर आहे का जरा जास्ती प्राधान्य दिलं जातं? मुळात अभ्यासक्रम आपले वाईट आहेत, एक तर पहिली गोष्ट. म्हणजे ते ज्याचं पाठांतर चांगलं आहे ना, म्हणजे विचार करता येतो की नाही माहिती नाही, पण ज्याचं पाठांतर चांगलं आहे तो भरपूर मार्क मिळवू शकतो. म्हणजे आता 10वीचे काही जणांचे निकाल लागले, 12वीचे काय. आता भाषेसारख्या विषयामध्ये केंद्रीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले. आता हे अशक्य आहे. म्हणजे याचा अर्थ भाषा कोविदच व्हायला पाहिजे, लिंग्विस्ट इंटरनॅशनल रेप्युटेशनचे व्हायला हवे. तसं काही होत नाही. 10वी-12वीला खूप मार्क मिळवणारे पुढे फेकले जातात, कारण ते मार्क खोटे असतात. त्याच्यामुळे हा एक मुद्दा. आणि दुसरं असं की सध्या आता वातावरण कसं आहे, तर परीक्षाच नको, करोनामुळे परीक्षा नको. आता या करोनामुळे परीक्षा नको का, तर त्याच्यामुळे रोगाची भीती आहे, मग आमचे जीव संकटात होतील, अमुक तमुक असे काहीतरी एक बावळट कारण पुढे केली जात आहेत. पण हा विद्यार्थी वर्ग मोर्चाला एकत्र येऊ शकतो किंवा भेटी त्यांच्या सगळ्या ज्या काही बाकीचे उद्योग असतात त्याला एकत्रही असतो. तिथे करोना ट्रान्समिशनचा धोका नाहीये, तिथे साथीच्या रोगाचा धोका नाही. परीक्षेच्या हॉलमध्ये गेले की मात्र धोका आहे. आणि याला राजकीय पाठिंबा मिळतो. म्हणजे लंपनायझेशन ऑफ एज्युकेशन हा शब्द खूप कडक किंवा खूप कठोर वापरतोय मी, पण तसं झालेलं आहे. शिक्षणाचं उन्हाडीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता एक पालकांचा मोठा वर्ग सुद्धा परीक्षा नको असं म्हणायला लागला. म्हणजे तू की ज्या वर्गात शिक्षणात एवढं महत्व देतो, मला तर आठवतच नाही, मी तर अशी मागणी केली असती की परीक्षा नको अशी मागणी करणाऱ्यात मी दिसलो तर आई वडिलांनी हाकलून दिलं असतं. आता तो एक तुमच्या हिरोगिरीचा भाग झालेला आहे, परीक्षा नको आम्हाला. मग ते दंडेली युनियनिझम वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. आणि एज्युकेशन इज द बिगेस्ट कॅज्युअलिटी. आपल्या देशाला लक्षात येत नाहीये. म्हणजे माझ्या दृष्टीनं मी सगळीकडे आकडेवारीच्या आणि नजरेतनं बघायला गेलं ना, तर पोटात गोळा येतो की 5 ते 7 वर्षात देशासमोर सगळ्यात मोठं संकट कुठलं असणार आहे, तर ते शिक्षणाचं असणार आहे. कारण इतक्या म्हणजे एचआरचं असणार आहे, ह्युमन रिसोर्सेस असणार आहे. आपल्याकडे आपण वैज्ञानिक तयार करत नाही, वैज्ञानिक तंत्रज्ञ तयार करत नाही, उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ञ तयार करत नाही, भाषा अभ्यासक तयार करत नाही, समाजशास्त्रज्ञ तयार करत नाही. जे काही त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग असतो तो परदेशी निघून जातो. जवळपास 17 मिलियन, 1,75,00,000 भारतीय आता पोरं बाहेर आहेत जगामध्ये. मायग्रेशनच्या यादीमध्ये मेक्सिको एकीकडे आपल्यापेक्षा अधिक होता, चीन आपल्यापेक्षा अधिक होता, पण भारत सगळ्यात जास्त आघाडीवर आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती गेल्या 10 वर्षात जर 2012-13 पासून बघितलं तर प्रचंड प्रमाणावर मायग्रेशन झालेलं आहे तरुणांचं. हे कशामुळे जातं की इथे संधी नाहीये. संधी का नाहीये, तर शिक्षणाला महत्व देत नाहीये. हे सगळं दुष्टचक्र आहे आणि वी आर जस्ट स्टक इनटू दॅट. पुढे काही बरोबर आहे. जाताना दिसत नाहीये. खरं आहे तुम्ही म्हणलात आहे, की आपल्याकडचा इव्हन अभ्यासक्रम म्हणजे मलाही असं वाटतं, की सध्या जे लोकांना आता वेळ मिळालेला आहे, आपण म्हणू शकतो, की मुलांचा ऑनलाईन चाललाय तर चालू दे. पण आधीचे म्हणजे राजकारणी लोकं असू देत किंवा इतरही जे म्हणायचे, की छत्रपती शिवाजी महाराजांचे तेवढे धडे पाहिजे तेवढे शिकवले जात नाहीत. एखादा धडा 4 पानांमध्ये संपून जातो. पण आता मग ही जी वेळ आहे, की यामध्ये तुम्ही मुलांना ऑनलाईन व्हिडिओज दाखवा, त्याच्यातून तुम्ही शिक्षण द्या. पण ते प्रत्येक वेळेला परीक्षेत येईलच आणि पिरियॉडिक टेबल मला पाठ करायचंय आणि हेही पाठ करायचंय, जे आता इंटरनेटवर सहज अवेलेबल आहे. तर ते करण्यामध्ये वेळ खूप घालवला जातो. पण त्या बरोबर. तुम्ही तेच आणि मग दुसरं आपण जर बघायचं म्हटलं, की असलेली उपलब्ध मोठी युनिव्हर्सिटीज किंवा आय-आय-एम किंवा आय-आय-टी सारखे ठिकाणं जे बाहेरच्या देशांमध्ये बघितलं जातं, की हार्वर्ड किंवा एम-आय-टी, स्टॅनफोर्ड
यांचे हे संस्थानं मोठे आहेत बरोबर आहे, पण यांचे क्लास साईज तरी सुद्धा लिमिटेड असतात. पण ऑप्शन्स खूप असतात. म्हणजे तुम्हाला मास्टर्स करायला पण एवढे कोर्सेस आहेत. असं नाही की 5 कोर्सेस ऑनलाईन किंवा ऑन कॅम्पस बाकीचं सगळं तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून करा. तर ते आपल्याकडे ते कारण असू शकतं का, की आय-आय-एम सारखी ठिकाणं, की एवढी चांगली संस्थानं पण त्यांची दारं एवढी लहान आहेत, की सगळे मुलं जाऊ शकत नाहीत त्याच्या थ्रू, त्या परीक्षा थ्रू किंवा ते. तर आपण नक्की एक आपल्याला खूप काय चांगला नियंत्रित करायचं? छान प्रश्न आहे तुझा हा. म्हणजे तू शिक्षणाच्या भारत सरकारच्या प्रारूपाकडे म्हणजे मॉडेलकडे बघितलंस तर असं लक्षात येईल की ते इन्व्हर्टेड पिरॅमिड आहे. म्हणजे शिक्षणाचं मॉडेल हे पिरॅमिडिश अशा पद्धतीने असायला हवं. म्हणजे प्रचंड प्रमाणावरती तळाला वर्ग येतोय, जो प्राथमिक शिकतोय, मग तो पदवीवरती जातोय, त्या पातळीवरती जातोय, आणखी पुढे जातोय, मग संशोधनाला जातोय, आणि सगळ्यात कमी वर्ग हा उच्च शिक्षण, अतिउच्च शिक्षण त्याच्या बुद्धीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक सुविधेप्रमाणे जातो. आपलं हे बरोबर उलट आहे. म्हणजे सगळ्यात कमी वर्ग आपला शिक्षणाला येतोय आणि वरच्या शिक्षणाला मोठ्या प्रमाणावरती जातो. याचा तोटा असा झालेला आहे की दर्जाचा प्रश्न, क्वालिटी हा इश्यू झालेला आहे. साधं तत्व आहे, क्वांटिटी वाढले की क्वालिटीचा फरक नेहमी येतोच. तो काय येतोय तर त्याचा आपलं धोरणात्मक मोठी चूकच आहे की तुम्हाला मूलभूत शिक्षण, पायाभूत शिक्षण, जे अगदी प्राथमिक शिक्षण आहे ते जास्तीत जास्त स्तरावरती असायला हवं. त्याच्यातनं जे पुढे जातील ते वरती शिक्षणाला जायला हवेत. असं न करता आपण इतके कमी जण आपल्याकडे हे जे प्रमाण आहे ना की म्हणजे केजीला किंवा पहिलीला प्रवेश घेतला आणि 5वी पर्यंत गळून गेले, ते ड्रॉपआउटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुलींचं आहे, दलितांचं आहे, गरीब वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचं कारण त्यासाठी सुविधा नाही आहेत. त्यांना शिक्षणासाठी आपल्याला आय मीन देशात इन्सेंटिव्ह द्यावा लागतो, हे किती वाईट आहे. मग आपण इन्सेंटिव्ह काय देतो तर शिक्षणाला जर आली मुलं तर त्यांना खिचडी दिली जाईल किंवा पौष्टिक लाडू दिले जातील किंवा रोज एक अंड दिलं जाईल. पण त्याच्यात मग करप्शन होतं, मग तेच फक्त इन्सेंटिव्हचं कारण होतं, मग सरकारला परवडा नसे झालं की ते बंद होतं, मग शाळेत येणारा बंद होतं. इट इज व्हेरी पॅथेटिक सिच्युएशन. म्हणजे 130 कोटीचा देश हा जर पुढे जायचा असेल, महासत्ता होणं वगैरे ते स्वप्न दाखवायचं असेल, तर त्याचं शिक्षणाचं मॉडेलच बदलायला हवं. प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक असायला हवं, मोफत असायला हवं. आता प्राथमिक शिक्षणामध्ये प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. म्हणजे आता तू ज्या शहरात नव्हतोस, पुण्यामध्ये किंवा काय, तर तिथे शाळा हा तुझ्या क्लासचा इश्यू झालेला आहे. मग इफ युअर फ्रॉम द पुअर फॅमिली, मग ते म्युन्सिपल शाळेमध्ये वगैरे जातील किंवा स्वस्ताच्या सरकारी शाळेमध्ये जातील. बऱ्या वर्गातले असतील ते नुमावी, बिवळे, ज्ञानप्रबोधिनी वगैरे या वर्गात जातील. अतिश्रीमंत असतील ते स्वतःच्या वेगळ्या शाळांमध्ये जातील. हे जे शिक्षणाचं आहे याच्यातनं दर्जा आणि तुमच्या संधीची उपलब्धता हे खूप कमी झालेलं आहे, आणि हे मला असं वाटतं खूप दुर्दैवी आहे. शिक्षण, आरोग्य तुमच्या जातीचे विषय होता कामा नयेत, पण त्याच्यावरनं जाती तयार झालेल्या आहेत. तू कुठल्या शाळेमध्ये शिकतोयस याच्यावरनं तुझं सोशल स्टेटस नक्की केलं जातं. दिस इज द मोस्ट अनफॉर्च्युनेट सिच्युएशन वी आर इन ऍक्च्युअली. पण ते झालेलं आहे, त्याला काय आता बदलण्याचा प्रयत्नच होत नाही. आणि त्यासाठी आपण असं म्हणू शकतो का, की एक शिक्षणात असलेली लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी, की तुम्ही फक्त हे पुस्तक किंवा हे गाईड आणि ही परीक्षा दिल्यानंतर तुमचं शिक्षण झालंय, असंच म्हणणे योग्य आहे का? जेव्हा की तुम्ही कदाचित सुरुवातीपासूनच एक वेगळा अभ्यासक्रम देऊ शकता, ज्याने कोणाला इव्हन साधी मुलं असतील किंवा कोणालाही ज्यांना इलेक्ट्रिशियन व्हायचंय, प्लंबर व्हायचंय किंवा त्यातल्याच लोकांना पुढे जाऊन एक गणितज्ञ व्हायचंय किंवा असं. तर त्यासाठी प्रत्येक वेळेला धोपट मार्गाने अशा शाळेत जाऊन तेच विषय शिकून असं करणं एक तो एक इनफ्लेक्सिबिलिटी हे एक आपण कारण म्हणू शकतो का याला? आहे ना, ती खूपच चुकीच्या पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार केल्यामुळे तयार झालेली आहे. म्हणजे पदवी हे इतकं आवश्यक गोष्ट करून ठेवलेली आहे. आता त्या पदवीची, डिग्रीची लायकी काय आहे आपल्याला माहिती आहे. आपण काय शिकलो किंवा त्याचा पुढे किती उपयोग होतो, किती जणांचा उपयोग होतो. आता तर परिस्थिती अशी की इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट 1000-5000 वरती काम करायला ते अनेक ठिकाणी तयार असतात. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की तुम्ही ज्याला शिकायचंय त्याला पदवी अत्यावश्यक आहे का? पदवीशी सगळं जोडणं घेणं, मग ते त्या पदवीच्या सर्टिफिकेटला महत्व येणं, त्याच्यात स्किल्स काय होतात? स्किल सेट काहीच डेव्हलप झालेले नसतात, इथं सॉफ्ट स्किल किंवा तुमचे बाकीचे स्किल. तशा पद्धतीचं शिक्षण असायला हवं. गेल्या कित्येक वर्षापासून आपल्याकडे ITI नावाची कन्सेप्ट आहे. तर ITI कडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आहे. पण ज्याला काही बाकीचं जमत नाही ते ITI ला जातात.
आता या सरकारने स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं सुरू केलेलं आहे, पण इट्स गोइंग नोवेअर, कारण तुम्ही शिक्षणाचा फोकसच न बदललेला असल्यामुळे शिक्षण जमत नाही म्हणून स्किलकडे गेला असं होतंय ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक विचित्र अवस्था तयार झालेली आहे. एका बाजूला स्किल्स असलेली माणसं कमी आहेत आणि त्याच वेळेला फालतू शिक्षण झालेले खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्याच्यामुळे याचं सांगड कशी घालायची आणि याची परत युटिलिटी काय, मार्केट युटिलिटी काय, हे कळतच नाही आपल्याला. सो इट्स अ क्लासिकल डिलेमा वी आर इन टू इट नाव. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आढळून येतं की काही अशा आपण उदाहरणं खूप बघतो समाजामध्ये की तुम्हाला एखादा धंदा सुरू करायचा असेल तर तुम्हाला पदवीची गरज नाही, पण त्याच कार्यालयात जर तुम्हाला एक जॉब मिळवायचा असेल तर तुम्हाला पदवी गरजेची आहे. तर हा सगळ्यात बरोबर. मोठा डिलेमा आहे असं मला वाटतं. आणि मग ह्यात आपण थोडंसं जे काय म्हणतो की जर बघितलं पालकांच्या दृष्टीने किंवा जे म्हणतात की परीक्षा नकोच किंवा मध्ये आपल्याकडे येत होतं की मार्कशीट्सवर COVID-19चा शेरा येईल तुमच्यावर आणि तुम्ही असे पास ठरवले गेलेले आहात. म्हणजे ह्याच्यामुळे तुमचे मागचे समजा तुम्ही फायनल इयर इंजिनिअरिंग किंवा अशा ह्याच्यात आहात, तर मागच्या वर्षीचं शिकलेलं मग फुकट गेलं का? किंवा मग असाही प्रश्न पडतो की काही रँक होल्डर्स असतात की जे खरंच हुशार असतात आणि त्यांना असं पास केलेला शेरा नको. पण मग रँक होल्डर आहेत किंवा तुम्हाला जर तुमच्या बुद्धिमत्तेवर तेवढा विश्वास आहे, तर तुम्हाला रँकची खरंच गरज आहे का? आपण मग आता रँकिंग सिस्टम ही आपण बंद करावी का? आणि ग्रेडिंग सिस्टमकडे आपण जावं का? याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे ते, याची याची गरज नाही सुरुवातीला असते, पहिल्या टप्प्यावरती असते. म्हणजे पदवी घेऊन बाहेर गेल्यानंतर तुमच्या पदवीची किंमत काय, हा पहिला. नंतर तुमची प्रगती ही तुमच्या गुणांवर अवलंबून असते. पण एक दाखवायला एक जे काही लागतं त्यासाठी ते महत्वाचं असेल तर त्याच्याकडे त्याचा पूर्णपणे आदराने वागवायला हवं. त्याच्यामुळे मला ही मागणी ही अतिशय चुकीची वाटते की परीक्षाच नको. आता 1939 ते 1945 जवळपास 6 वर्ष दुसरं महायुद्ध सुरू होतं, सेकंड वर्ल्ड वॉर. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज या कुठल्याही विद्यापीठानं या काळामध्ये परीक्षा रद्द केल्याचं दिसत नाहीये. म्हणजे शिक्षणाची मूळची केंद्र मानली जातात जगामध्ये, अजूनही त्यांच्याविषयी आदर आहे. तर या एका आजाराच्या साथीमुळे तुम्ही प्रश्नाचा म्हणजे परीक्षाच रद्द करता, मग तुमचं इव्हॅल्युएशनची पद्धत काय? आता त्यातला एक भाग असा आहे, हा समजा मान्य केलं, ठीक आहे, योग्य मागणी आहे असं त्याच्यावरती आपण मान्य केलं, तर त्यातला मुद्दा असा की एखादा फर्स्ट इयरला फेल झालेला असेल, सेकंड इयरला कमी मार्क मिळालेला असेल, तुम्ही सगळ्याचं जर ऍव्हरेज आउट जर करणार असाल तर त्याचा परिणाम त्याच्या अंतिम वर्षाच्या निकालावरती होईल, तो एक भाग. आणि त्याच्या पुढची अवस्था आपल्याकडे आलेली आहे की ते नापास झालेले असतील तेव्हा तरी हरकत नाही, पण आता त्यांना पास करून टाका. हं. हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि शिक्षणाचं महत्व आधीच कमी आहे आपल्या देशामध्ये. महत्व जास्त आहे पण मूल्य कमी आहे त्याचं, त्याला किंमत काही नाहीये. आणि त्या जर अशा मागण्या जर मान्य केल्या जायला लागल्या तर जी काही किंमत आहे त्या शिक्षणाच्या पदवीची ती आणखीनच कमी होईल. मला एक तुला सांगायला आवडेल उदाहरण म्हणून, गेल्या वर्षी गेल्या वर्षी रेल्वेच्या साठी जागा होत्या, तर ते पोस्ट कुठल्या होत्या, तर खलाशी ज्याला म्हणतात ना, त्या जागा भरल्या जाणार होत्या. लाखभर काहीतरी जागा भरल्या जाणार होत्या. खलाशी म्हणजे ते ट्रॅकवर जाऊन लोएस्ट इन द लॅडर असं ज्याचं वर्णन करता येईल हं. असं. ट्रॅकवर जाऊन मॅन्युअली नट बोल्ट नीट आहेत की नाही बघतात. आता इट डझंट रिक्वायर एनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पण त्या 1 लाख जागेसाठी जे काही अर्ज आले ते कित्येक लाखांनी अर्ज आले. म्हणजे आता तो तपशील अधिकृतपणे जाहीर झाला होता त्यावेळेला, आणि इतक्या प्रचंड प्रमाणावर अर्ज आले. आणि आय मीन त्याच्यातली दुर्दैवाची भाग कुठला माहितीये का त्याच्यामधला, की त्याच्यातले 60% हे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स होते. आता असं जर असेल तर आपण काय दर्जाचं शिक्षण देतो हा प्रश्न पडायला हवा ना आपल्याला. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स वरती लोएस्ट इन द लॅडर या पातळीवरती, ज्याला काहीही अकॅडमिक क्वालिफिकेशनची गरज नाही, असं काम करायची वेळ असेल तर इट शोज टू थिंग्स. वन इज द पॅथेटिक सिच्युएशन ऑफ द जॉब मार्केट अँड इवन मोर पॅथेटिक सिच्युएशन अबाउट द एज्युकेशन सिनारियो. सो दिस इज व्हेरी टेलिंग ऍक्च्युअली. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बघत बघत आपण शिक्षणाच्या दर्जाविषयी विचार करायला हवा असं मला वाटतं. आणि मग त्यामध्ये एक असाही प्रश्न उद्भवतो की आपण विद्यार्थ्यांनाच कमी लेखतो का?
म्हणजे साधारणपणे बीकॉम सारख्या विद्यार्थ्यांचं उदाहरण जर घेतलं तर साधारणपणे 10वी नंतर 12वी नंतर डेबिट क्रेडिट P&L बॅलन्स शीट बघणारे विद्यार्थी बघणारे जे कम्युनिटी आपण ज्याला म्हणू शकतो हे बीकॉम झालेले लोक आहेत बी किंवा इतर डिग्री मध्ये नाही आहेत. तर तशा हिशोबाने बघायचं झालं तर त्या लोकांना तेवढं प्राधान्य मिळत नाही. मग ह्या लोकांची किंवा यांच्या कामाची तर नक्की गरज आहेच आहे समाजाला. पण तरी सुद्धा त्यांचं एक महत्त्व कमी झालेलं आढळून येतंय का, की डायल्युशन झाल्यासारखं म्हणू शकतो? ओके. सो ह्या सगळ्याकडे बघताना आपण असं म्हणू शकतो, की आता बीकॉम किंवा असे जे ग्रॅज्युएट कॉमर्स फील्डचे 10वी-12वी नंतर त्यांचं कामच आहे, की बॅलन्स शीट, P&L, डेबिट क्रेडिट समजावणं किंवा समजून घेणं. हो. जे इतर डिग्रीचे लोकं, बी वगैरेचे लोकं हे करू शकत नाही. पण तरी सुद्धा बीकॉम ह्या पदवीधारकांना मिळालेलं महत्त्व कमी झालंय का कुठेतरी? किंवा प्रत्येक वेळेला त्याला एक ऑप्शन आहे, की सीए तुमचं काम करू शकतो, तर मग बीकॉमचा नुसता उपयोग काय? पण ह्यामुळे कुठेतरी आपल्याकडे असलेल्या ज्या पदव्या आहेत किंवा ज्या डिग्रीचे ऑप्शन्स आहेत, ते कुठे डायल्यूट झाल्यासारखे आपल्याला वाटतात का? किंवा आपण असं म्हणू शकतो का? 100% 100% म्हणजे तब्येतीच्या बाबतीत, जगण्याच्या बाबतीत, मॉर्टॅलिटीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की 60 इज न्यू 40. एखादा माणूस 60 वर्षाचा आज आहे म्हणजे तो 40शीच असल्यासारखाच आहे. तसं आता आपल्या ग्रॅज्युएशन म्हणजे म्हणता येईल की ग्रॅज्युएशन इज न्यू SSC. कारण दे आर सो इल इक्विप्ड. ते खूप बेसिक वरती म्हणजे फक्त साक्षर असतात. ते त्या क्षेत्राचं त्यांना ज्ञान असेलच असं नाही. बेसिक इकॉनॉमिक्स समजा माहीत असायला हवं. हे ज्याला अकाउंटन्सी माहीत असायला हवी किंवा विज्ञानातला असेल तर त्याला त्याच्या गणित शास्त्र जे काय माहीत असायला हवं. तसं नसतं आपल्याकडे. कारण ती शिक्षण व्यवस्था ही खूप ज्याला LCM म्हणतात ना, लसावीकडून तयार केली जाते ही. म्हणजे खूप कमी IQच्या कमी बुद्धिमत्तेच्या मुलाला पास होता यायला हवं इतपत विचार करून ती केली जाते. त्याच्यामध्ये ऍव्हरेजायझेशन असं प्रचंड झालेलं आहे. त्याच्यातनं तुमची गुणवत्ता कळतच नाही. याच्या उलट पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येक दर्जाच्या बुद्धिमत्तेसाठी शिक्षण आहे. आपल्याकडे या सरासरी काढण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यात तुला माहितीच असेल की गेली 6-7 वर्ष आपल्याकडे पद्धत आहे की 1ली ते 9वी पर्यंत परीक्षाच घ्यायच्या नाही. मला आठवते 6वी-7वीला मी असताना परीक्षा आली की पोटात गोळा यायचा, किती मार्क पडतील. आता पोटात गोळा कुठल्याच पोराच्या येत नाही, कारण परीक्षाच नाही. तो आपोआप पुढच्या परीक्षेला ढकलला जातो. आणि मग हे नंतर एकदम 11वी-12वीला एक्सपोज होतात, अरे बापरे आता एकदम परीक्षा आली. कारण परीक्षेची सवयच गेलेली नसते, झालेलीच नसते ती सवय. तुम्ही परीक्षांचं ओव्हरबर्डन असू नये ते मान्य आहे, पण परीक्षा ऍज अ काइंड ऑफ ए मेजरिंग मॅट्रिक्स काहीतरी असायला हवं ना. तेच नसल्यामुळे सगळ्याच आणखीनच गोंधळ झालेला आहे आपल्याकडे. आणि त्यामध्ये आपण असंही सांगू शकतो, की विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षणाचे किंवा परीक्षांचे ध्येय काय? की तुम्हाला पदवी मिळवून तुम्हाला जॉब मिळणे आहे किंवा तुम्हाला एक म्हणजे हे आपल्याकडे डिफाईन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण मग तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की तुमच्या दृष्टीने नॉलेज इज नेव्हर अ पर्पज, अनफॉर्च्युनेटली. एम्प्लॉयबिलिटी, तू पटकन बाहेर पड आणि तुला काहीतरी नोकरी लागेल आणि मग ती अमेरिकेत वगैरे तुला MS वगैरे करायला जायचं असेल तर तुला त्याची संधी मिळेल, या पद्धतीनेच मांडणी होते. तुला मला शिकायचंय, मला आनंद मिळवायचा आहे. मी तुला माझ्या व्यवसायातलं उदाहरण सांगतो. जर्नलिझम मध्ये, पत्रकारितेमध्ये 38-40 वर्ष आहे. थॉमस फ्रिडमन एकदा संवाद झाला असा. तो भूगोल शिकायला, जिओग्राफी शिकायला, त्याच्या स्पेशलायझेशनचा विषय आहे. तो अमेरिकेतनं ऑक्सफर्डला आला. आता तू आणि मी ज्या देशातनं ज्या वातावरणातनं येतो, तुला असं जर म्हणालो की तुझा एक मित्र किंवा माझा एक मित्र जर त्याच्या वडिलांना म्हणाला की मला भूगोल शिकायचा आहे, तर हाकलून दिलं जाईल. तू भूगोल शिकून करणार काय? भूगोलाचा उपयोग काय? त्यापेक्षा इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, IT ला मागणी असेल तर IT ला जा. असं हाच विचार आहे ना. शिकणं हे माझ्या आनंदासाठी आहे. मला माझ्या जगण्याचा आधार काहीतरी मिळवायचा आहे म्हणून शिकायचंय. ते नाही मला नोकरी मिळवायची किंवा काहीतरी माझी पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शिक्षण आहे. दॅट इज द सॅडेस्ट अँड द मोस्ट ट्रॅजिक पार्ट ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टम. यावर मला एक काय म्हणतो एक
सुचलं, एक सुभाषित आठवलं की त्यामध्ये आपण काय म्हणतो की शिकण्याला काही वय नसतं आणि शिकत राहावं नेहमी, म्हणजे एक नॉलेज गेन करणं हे एवढं गरजेचं आहे की त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, गतेपि वयसी ग्राह्या विद्या सर्वात्मना बोधैहि यद्यपि सा न फलदा सुलभासा अन्य जन्मनी. म्हणजे पुढच्या जन्मात तरी तुम्ही शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग होतो असं आपल्याकडे म्हणलेलं आहे. त्यामुळे खरंच मला लोकांनाही, सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय की काहीही गोष्ट असेल, शिकत राहावा. तुमचा तो एक छंद होईल किंवा तुमची एक आवड असेल आणि तुमच्या फील्ड किंवा करिअर रिलेटेड किंवा त्याच्यातून नेहमी तुम्हाला मानधन कसं मिळवायचं किंवा ह्याचाच विचार करणं योग्य नाहीये. कुठेतरी एक बुद्धीचं कौशल्यही त्याच्यातून प्रगट होत असतं. सो आता ह्या परिस्थितीत आपण बघितलं की कुठे सगळ्या युजीसी किंवा विद्यापीठांनी एक आघाडी घेण्याची गरज आहे की अ, शिक्षण कसं घ्यावं, का घ्यावं आणि प्रत्येक वेळेला ते जरी तुम्ही ऑनलाईन घेतलं तरी ते तुम्हाला कुठल्या स्वरूपात मिळेल, त्या स्वरूपात तुम्ही घ्यायची तुमची तयारी आहे का आणि त्याच्यातून शिकण्याची तयारी. मग ह्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एक catch-22 सिच्युएशन झाली की आधी सरकारनी किंवा अ, ह्या सगळ्या विद्यापीठांनी पाऊल उचलावं का विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी पाऊल उचलावं किंवा नक्की ह्याच्यात कोणाचा घोंगडा अडकलाय असं आपण म्हणू शकतो. ते चिकन अँड एग काइंड ऑफ अ स्टोरी आहे ती. म्हणजे मला जर विचारशील ना, तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की भारतात शिक्षणाच्या मार्गातल्या दोन अडचणी आहेत, मुख्य दोन अडथळे आहेत. म्हणजे, कुठल्याही लहान मुलाला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे कुठले, तर एक त्याचे पॅरेंट्स, पालक, आणि दुसरे शिक्षक. पालक हा असा विचारच करू देत नाहीत की तुला काय आवडते ते शिक. पालक हे बाजारपेठेचा ट्रेंड काय आहे ते शिक असं सांगणारा एक प्रचंड मोठा पालकांचा वर्ग आहे. दॅट इज ऍब्सोल्युटली डेट्रिमेंटल टू द थिंग कॉल्ड एज्युकेशन. एज्युकेशन इज समथिंग विच आय वॉन्ट टू लर्न, नॉट मार्केट वॉन्ट्स मी टू लर्न. ते वेगळं झालं, ते माझ्या पोटापाण्याचा उद्योग झाला. तर पहिला मुद्दा हा पालकांचा आहे. म्हणजे मला असं अनेक घरातले मी संवाद ऐकलेले, शिक्षणावरती व्याख्यानं घेताना मी अनेक पालकांना सांगताना ऐकलेलं आहे की त्याला 99% मिळाले ना तर तू मेडिकलला जा आणि 98% मिळाले तर इंजिनिअरिंगला जा. आय थिंक दे आर वन अँड द सेम. असं नाहीये ना, त्याचा ऍप्टिट्यूड नावाचा काही प्रकार आहे की नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा शिक्षकांचा आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माझा असं दावा आहे की भारतीय व्यवस्थेमध्ये शिक्षक, हा जर समजा उदाहरणार्थ 9वीला एक शिक्षक गेली 15 वर्ष शिकवतोय असं गृहीत धरलं आपण, समजा तो 15-20 वर्ष फक्त 9वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतोय, तर 9वीचा विद्यार्थी आणि तो शिक्षक 9वीचा यांचा आयक्यू एकाच लेवलवर असतो. कारण देर इज नथिंग लाईक कंटिन्युअस एज्युकेशन विच इज इसेन्शियल. त्याला बिचारायला, शिक्षकाला वैयक्तिक आयुष्यात काही वाढीची संधी नसते. देर इज नो ग्रोथ पॉसिबिलिटी, ग्रोथ प्रॉस्पेक्टस. त्याच्यामुळे तो नवीन काही शिकत नाही. तो आपला पाट्या टाकतो, त्याला ते गेल्या वर्षी शिकवलंय, त्याच्या गेल्या वर्षी शिकवलंय त्याच्याच पद्धतीने शिकवत जातो आणि इट डझंट हॅव इनफ एनर्जी. कारण वर्गामध्ये जर 65-70 स्टुडंट जर असतील तर इट इज नॉट एक्सपेक्टेड ऑफ हिम टू हॅव अ पर्सनल अटेन्शन टू एव्हरीवन. असूच शकत नाही. मग जास्त शिक्षक असायला हवेत. मग म्हणजे परत इकॉनॉमिक्सचा प्रश्न आला. मग अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये आता शिक्षणाचा सध्या चर्चेचा विषय होता, तर त्यांनी कॅप केली करोना नंतर. तर एका वर्गामध्ये, एका क्लासमध्ये 15 ते 20 पेक्षा जास्त स्टुडंट्स नको. आता भारतामध्ये जर करायचं झालं तर एका क्लासेसचे 5 डिव्हिजन्स करावे लागतील, विच इज ह्युमनली आय मीन पॉसिबल, बट इकॉनॉमिक या अर्थाने इम्पॉसिबल. तर हे असे अडथळे आहेत. त्याच्यामधनं कशी वाट काढायची याचा प्रयत्नच दुर्दैवाने आपल्याकडे होत नाहीये. आणि याचा परिणाम, परत मी ज्या मगाशी मुद्द्याकडे येतो ना, तर तुझ्यासारख्या लाखो मुलांचं देशाबाहेर जाणं, दिस इज द बिगेस्ट लॉस इंडिया इज फेसिंग नाव. आणि म्हणजे व्यंकटरमणन 3 वर्षापूर्वी त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं, नाव माहिती असेल तुला. ते भारतामध्ये आले, त्यांच्या चेन्नईतल्या शाळेने त्यांचा सत्कार केला, तर भारतीयाला नोबेल मिळाला, भारतीयाला नोबेल मिळालं म्हणून कौतुक त्यांचं सुरू झालं. आम्ही त्यांचं स्पीच गुगलवरती आहे. ते परदेशी गेलेले आहेत किंवा भारतात आहेत ना, तर प्रत्येकाने त्यांचं भाषण वाचावं. ते भाषणामध्ये ते म्हणाले, मी भारतात राहिलो असतो तर मला नोबेल मिळालं नसतं. उगीच मला भारतीय म्हणू नका, आय एम नो लॉंगर इंडियन.
एखाद्या भारतीयाला असं म्हणायची वेळ येते. इट्स अ व्हेरी टेलिंग कॉमेंट. इट अंडरलाइन्स द काइंड ऑफ पॅथेटिक स्टेट ऑफ अफेअर्स इन एज्युकेशन. अँड दॅट्स अ सिरियस इश्यू. आणि कुठल्याही पॉलिटिकल पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या अजेंडावर शिक्षण नाहीये. त्याच्यामध्ये आय डोंट सी एनी इम्प्रुव्हमेंट इन लास्ट 30 years इन एज्युकेशन. दॅट्स अ सॅड पार्ट. आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतोय किंवा साधा एक बीकॉम किंवा बीबीए सारखा किंवा बॅचलर ऑफ आर्ट्सचा एक ग्रॅज्युएट जरी तो म्हणला की मला एक रिसर्च पेपर लिहायचा आहे, तर त्यालाही पहिला आलेला हाच प्रश्न असतो, घरून असू दे किंवा शाळेत कॉलेजमधून, की रिसर्च पेपरने काय होणार. पण एक तुमचं कुठेतरी पाऊल टाकायची एक इच्छा असते, ह्याला आपल्याकडे प्राधान्य दिलं जात नाही, महत्व दिलं जात नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की समजा ह्या सगळ्या कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांसाठी समजा ते विना परीक्षेचे बाहेर पडले, तर उद्योजकांनी पण थोडंसं त्यांना सांभाळून घ्यावं, त्यांची कदाचित ट्रेनिंग जास्ती देऊन चाचणी करून घ्यावी. अर्थात मेडिकल वगैरे असे काही हे वगळता. पण ओव्हरऑल आपल्याकडे हा साधारण आराखडा आलेला आहे की साधारण उद्योजकांनी कसा ह्याला एक सपोर्ट दाखवावा किंवा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ काय करू शकतात. आणि पटकन लवकरात लवकर मी असं म्हणेन की हे सगळं घोटाळा हा पूर्ण निस्तरावा, सगळ्यांना क्लॅरिटी यावी. आणि सो इथेच आज आपण थांबूया. पुन्हा भेटू. नक्की सर. मी फक्त जाता फक्त एकच अनुभव सांगतो. मी पत्रकारितेमध्ये बराच काळ विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याची बातमीदारी करत होतो. कलामांना वगैरे अनेकदा भेटलेलो आहे. डॉक्टर काकोडकरांशी अजूनही उत्तम संबंध आहेत. तर त्यांच्या बोलण्यात एक चिंता काय यायची माहितीये का, की म्हणाले आता सध्या भारतातली सगळ्यात मोठी अडचण कुठली, की प्युअर मॅथमॅटिक्सलाच कोणी जात नाहीये. सगळे अप्लाइडला जात आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे जातात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणिती ज्यांनी आर्यभट्ट दिला, ज्यांनी भास्कराचार्य जगाला दिला, त्या देशामध्ये आता जर गणिती होणार नसतील, तर मला असं वाटतं की ते त्याची सगळ्यांनाच, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटायला हवी. आणि या काळात निदान एवढा वेळ लोकांना मिळालेला आहे, त्याचा त्यांनी विचार तरी केला असेल अशी आशा करूया, असं वाटतं. नक्की. आणि तुम्ही एक नेहमी जे कुरुंदकरांचं वाक्य सांगता की वारा कुठल्या दिशेने वाहतोय हे बघण्याचं एक धाडस करावं. आणि त्याच्यात एक पुढे जाऊन असं आपण ऍड करू शकतो की साधारण आपला घरातला पंखा किंवा एसी सुरू आहे, बाकी वारं कुठे का वाहिना, असा विचार न करता थोडासा मोठा विचार करावा. थँक्यू सर. अशा रीतीने आपण पुन्हा एकदा भेटूया वेगळ्याच अशा काही विषयांवर. आणि आज इथेच थांबूया. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. शुभेच्छा.